एका लग्नाची गोष्ट भाग 1. मंदिरातून दर्शन घेऊन ती घाईघाईने बाहेर पडली होती. हात जोडून बाप्पाला शेवटचा नमस्कार करून ती सरळ रिक्षा स्टँडकडे धावत आली. पण पावसाचे थेंब अक्षरशः धबधब्यासारखे कोसळत होते. छत्री नसल्याने तिचे केस, कपडे, फाईल सगळंच भिजून गेलं होतं. आजचा दिवस तिच्यासाठी फार महत्त्वाचा होता. एका मोठ्या नामांकित कंपनीत इंटरव्ह्यू. या नोकरीवर तिचं घर, तिची आईची औषधं, तिच्या भावाचं शिक्षण सगळं काही अवलंबून होतं. उशीर झाला तर सगळं संपणार होतं. हे बाप्पा, आता तरी वेळेत पोचू दे, ती मनातच प्रार्थना करत होती. बराच वेळ थांबल्यानंतर शेवटी एक रिक्षा दिसली. चाचा, जल्दी आर टी कंपनी मुझे छोडो ना प्लीज, ती बोलते. जी मॅडम, रिक्षावाला बोलतो. ती पटकन आत बसली. रिक्षा निघाली पण थोड्या अंतरावर अचानक थांबली. क्या हुआ चाचा, ती घाई गडबडीमध्ये विचारते. मैडम, लगता है बारिश में कुछ प्रॉब्लम हो गया है, गाड़ी आगे नहीं जा सकती. त्या माणसाचे बोलणे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं. हे देवा, अजून किती परीक्षा घेणार आहेस रे तू माझी. ले लो पैसे, मैं आगे जाके कुछ देखती हूँ, ती बोलते. पर मैडम, कंपनी तो काफ़ी दूर है, मैं छोड़ देता हूँ ना आपको. नहीं नहीं चाचा, मुझे और देर नहीं करनी है, आप जाइए. ती पावसात भिजत पुढे निघाली. नजरेसमोरून गाड्या धावत होत्या. ती हताश होऊन इकडे तिकडे बघत होती. अचानक थांबा ना, ती धावतच एका गाडीसमोर उभी राहिली. ड्रायव्हर घाबरून जोरात ब्रेक दाबतो. गाडी घसरते आणि थोड्याशा अंतरावरती थांबते. व्हॉट द हेल, मागच्या सीटवर बसलेली व्यक्ती चिडून पुढे झुकली. त्याच्या आवाजात चिडचिड आणि राग पूर्णपणे दाटलेला होता. तेच, ती मुलगी धावत जाऊन गाडीच्या खिडकीवर जोरजोरात हात आपटू लागली. प्लीज 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 मला मदत करा ना प्लीज. त्या मुलीचे बोलणे ऐकून ड्रायव्हर गोंधळून खिडकी थोडीशी खाली करतो. आता आत बसलेली व्यक्ती त्या पावसात भिजलेल्या, घाबरलेल्या मुलीकडे रागाने पाहत होती. प्लीज 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 मला आर डी कंपनीमध्ये सोडाल का प्लीज. काय आहे ना, आज माझा ना खूप महत्त्वाचा इंटरव्ह्यू आहे आणि मी खूप उशीर झालेली आहे, प्लीज मला सोडा ना. ती मुलगी भावनिक स्वरात, डोळे थोडे नम झालेले, खूप विनवण्या करत बोलत होती. तेच इकडे ड्रायव्हर त्या मुलीचे बोलणे ऐकून मागे वळून तिला पाहतो. काही क्षण गोंधळून राहतो, मग त्वरित कारचा दरवाजा उघडतो. ती आनंदाने आतमध्ये येऊन बसते. पावसामुळे तिचे कपडे पूर्णपणे ओले झाले होते. पिंक रंगाचा टॉप आणि व्हाईट लेगिन्स अंगावर चिकटलेले, ओले केस तिच्या खांद्यावरून खाली पडलेले. चेहऱ्यावर कुठलाही मेकअप नाही, तरीही तिचा चेहरा मोहक दिसत होता. AC सुरू असल्याने आतमध्ये थंडी होती आणि ती हातावर हात फिरवत स्वतःला ऊब देत होती. तिचा हात सतत कुडकुडत होता आणि डोळ्यात हलकी चिंता भरलेली होती. जणू काही थंडीने ती थांबायला तयार नव्हती. काका प्लीज, ACचे टेम्परेचर थोडे कमी कराल का, मला खूप थंडी वाजते, मला अगदी सहन होत नाही, ती लहान आवाजात म्हणाली. त्या मुलीचे बोलणे ऐकून ड्रायव्हर पुन्हा मागे वळून बघतो. नंतर तो इशारा समजून ACचे टेम्परेचर कमी करतो. RD कंपनी अजून थोड्या अंतरावरती होती. पोहोचायला अंदाजे 20 मिनिटे तरी बाकी होते. कारमध्ये सगळीकडे शांतता पसरलेली होती. फक्त पावसाचे थेंब आणि ACची हलकी फुंकार ऐकू येत होती. ती मुलगी खिडकीकडे पाहत होती, मनातच विचार करत, आजचा दिवस कसा जाईल आणि तिचा इंटरव्ह्यू सफल होईल की नाही. शांतता मोडत ती बोलू लागली. काका, मी अनन्या भोसले, मी इथेच RD कंपनीमध्ये ना इंटरव्ह्यूसाठी जात आहे आणि बघा ना, आजच बरोबर पावसाला यायचे होते. आता हे भिजलेले कपडे घेऊन मी इंटरव्ह्यूला कसे जाणार. मला तर अशा अवस्थेत बघून RD कंपनीचा बॉस फरशी पुसायला सुद्धा ठेवणार नाही आणि मी ऐकले की RD कंपनीचा बॉस खूपच स्ट्रिक्ट आहे, खडूसही आहे असं वाटतं. तिचे बोलणे ऐकून ड्रायव्हर थोडा ठसकला. काका, काय झालं काका, हे घ्या, पाणी प्या. ती स्वतःच्या पर्समधली पाण्याची बॉटल काढत म्हणाली. ते ड्रायव्हर घाबरत म्हणाला, नाही नको, मी ठीक आहे. नक्की ना काका. हो, ड्रायव्हर बोलतो. बरं काका, मी काय सांगत होते तुम्हाला,
हो, आठवलं. मला ना जॉबची खूप गरज होती. मी आधी एका छोट्याशा हॉटेलमध्ये बघा ना काम करत होते. पण त्या पगारात माझा घर खर्च भागतच नव्हता ना. माझी आईसुद्धा खूप आजारी आहे आणि माझा लहान भाऊ सध्या शिकत आहे हो. त्यामुळे घरात मीच एकटी पैसे कमवणारी. काय करणार ना. मग माझी एक मैत्रीण आहे. माझ्या मैत्रिणीने सांगितलं की मी एखादा इंटरव्ह्यू द्यावा. तिनेच मला या कंपनीबद्दल सांगितलं. मग म्हटलं असू दे, ट्राय करायला काय हरकत आहे ना. मी बरोबर केलं ना काका? हो हो. ड्रायव्हर फक्त इतकंच बोलला. कंपनीजवळ पोचल्यावर गाडी थांबली. कंपनी आली का? ती उत्सुकतेने ड्रायव्हरकडे पाहत विचारली. हो, बघा आहे काय, समोर दिसते तीच RD कंपनी. किती मोठी कंपनी आहे ना. खरंच. ती कंपनीच्या भव्य बिल्डिंगकडे पाहत म्हणाली. काका, किती पैसे झाले? ड्रायव्हर तिला काहीतरी वेगळ्या नजरेने बघू लागला. काका, सांगा ना, किती रुपये झाले? नाही, त्याची काही गरज नाही. तेच अनन्या बोलते. असं कसं गरज नाही? तुम्ही मला इथंपर्यंत सोडले ना, मग तुम्हाला त्याचे पैसे तर घ्यावेच लागणार आहेत काका. समजा मी रिक्षाने जरी इथे आले असते तरी मला त्या रिक्षावाल्या काकांनासुद्धा पैसे द्यावेच लागले असते ना. आणि तुम्ही मला अगदी गरजेच्या वेळी मदत केली. अगदी देवासारखे तुम्ही माझ्यासाठी धावून आलेला आहात. मग पैसे घ्यायचे नाही असं थोडीच आहे. त्यासाठी तुम्हालासुद्धा थोडे पैसे घ्यावेच लागतील. ती काकांच्या हातात काही पैसे ठेवते. अहो, पण याची खरंच गरज. काका म्हणत होते तेच ती बोलते. काका, असू दे आणि थँक्यू सो मच, तुम्ही मला इथंपर्यंत सोडले. एवढे बोलून ती तिथून निघून जाते. पावसामुळे ती पूर्णपणे भिजलेली होती. अशा भिजलेल्या कपड्यांमध्ये इंटरव्ह्यूसाठी जाणे अशक्यच होते. जर ती अशाच कपड्यांमध्ये गेली तर जॉब मिळणे तर दूर, तिला नक्कीच नकार मिळणार होता. आता तिला काय करावे हेही समजत नव्हते. इंटरव्ह्यूसाठी पोचणेही तितकेच महत्त्वाचे होते. काय करू आता? नवीन ड्रेस घेऊ का? नाही नको. त्यासाठीसुद्धा आणखीन पैसे खर्च होतील. अभिच्या शाळेची फी भरायची आहे. आईची औषधं देखील आणायची आहेत. त्यामुळे नवीन ड्रेससाठी पैसे खर्च करणे योग्य नाही. काय करू मग आता? जाऊ दे, अशीच जाते. जे होईल ते होईल. बाप्पा, तूच काहीतरी कर रे. ती तशीच आतमध्ये जाते. रिसेप्शनवर पोहोचल्यावर ती इंटरव्ह्यू संबंधित विचारते. तिथे असलेली मुलगी तिला सर्व माहिती देते आणि तिला बसायला सांगते. आधीच तिथे खूप सारे कॅन्डिडेट्स आलेले होते. अनन्या जेव्हा आली, सगळे लोक तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागलेले होते. कारण बाकी सर्वजण नीट कपडे घालून मेकअपसह तिथे आलेले होते. पण अनन्याचा अवतार खूपच साधा होता. साधा पिंक टॉप, भिजलेले केस, मेकअप तर नाही. तरीही ती इतरांकडे दुर्लक्ष करत एका कोपऱ्यात बसते. प्रत्येक कॅन्डिडेटला क्रमाने बोलावले जात होते. इंटरव्ह्यूसाठी आत जात आणि बाहेर येत होते. मिस अनन्या भोसले, एका व्यक्तीने आवाज दिला. अनन्या पटकन उभी राहते. थोडीशी घाबरलेली फाईल्स हातात धरून आतमध्ये जाते. आतमध्ये खूप सारे लोक इंटरव्ह्यू घेण्यासाठी बसलेले होते. अनन्याने आत प्रवेश केल्यावर एका व्यक्तीची नजर तिला ओळखताच बारकाईने तिच्यावर पडते. ही व्यक्ती खूपच लक्षपूर्वक निरीक्षण करत होती. अनन्याला हे काहीच कळत नव्हते. तिचा तो साधा अवतार आणि भिजलेले कपडे सगळ्यांच्या नजरेत ठसक निर्माण करत होते. पण अनन्या फक्त आपल्या लक्षात असलेल्या इंटरव्ह्यूवर फोकस देत होती. मिस अनन्या भोसले, राईट? समोर बसलेल्या व्यक्तीचा आवाज खोल पण नेमका होता. येस सर. अनन्या थोडीशी घाबरतच उत्तर देते. अनन्याचे बोलणे ऐकून समोरची व्यक्ती बोलते. मिस अनन्या भोसले, सगळ्यात आधी मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही इथे नक्की इंटरव्ह्यूसाठीच आलेला आहात ना? ती व्यक्ती अशी का विचारत आहे हे अनन्याला समजलेलं होतं. ती घाबरत बोलते. हो सर. मग तुम्ही अशा अवतारात? त्याच्या भुवया किंचित वर गेल्या. सॉरी पण बाहेर खूप पाऊस पडत आहे, त्यामुळे थोडीशी भिजले. इंटरव्ह्यूसुद्धा महत्त्वाचा होता, त्यामुळे मला इथे लवकर पोहोचायचे होते. त्या सगळ्या गडबडीत हे झाले. ओके, नो प्रॉब्लेम. त्याचा आवाज शांत झाला पण नजर अजूनही तिच्यावरच होती. समोर बसलेले बाकीचे लोक तिला एकामागोमाग प्रश्न विचारू लागले. अनन्या त्या सगळ्या प्रश्नांची अगदी बरोबर उत्तरं देत होती. तिचा आत्मविश्वास आणि मेहनत उत्तरामधून दिसत होती. तरीही एका व्यक्तीची नजर अजूनही तिच्यावर टिकली होती, जणू तो तिच्या फक्त उत्तराकडे नाही तर संपूर्ण व्यक्तिमत्त्वाकडे बघत होता.
मिस अनन्या भोसले अखेर एकाने म्हणाले. आमचे जे काही निर्णय असतील ते आम्ही तुम्हाला मेल करून नक्की सांगू. तोपर्यंत तुम्ही वाट पाहू शकता. ओके, थँक्यू सो मच सर. ती नम्रपणे बोलली आणि तिथून निघून गेली. बाहेर अजूनही मुसळधार पाऊस सुरू होता, पण अनन्या तशीच भिजत भिजत घरी निघालेली होती. घरी पोचल्यावर ती पटकन फ्रेश झाली, केस टॉवेलने पुसले आणि थेट ती किचनमध्ये गेली. आईसाठी आणि स्वतःसाठी तिने गरमागरम जेवण गरम केले. ती जेवणाचे ताट घेऊन बाहेर तिच्या आईजवळ आली आणि प्रेमाने तिच्या आईकडे बघून म्हणाली, आई. अनन्याचा आवाज ऐकून आईने थकलेल्या डोळ्यांनीच वर पाहिले. अनन्याने तिला नीट बसायला मदत केली. आई, हे घे बरं. आधी पटकन तू जेवून घे. काहीतरी तुझ्या पोटात जाऊ दे, नंतर तुला औषधेसुद्धा खायची आहेत ना. अनु बाळा, तू आज इंटरव्ह्यूसाठी गेली होतीस ना, त्याचे काय झाले? आईच्या आवाजात काळजी होती. आई, मी इंटरव्ह्यू तर दिला आहे. आता बघू काय होते ते. तू नको टेन्शन घेऊ. सगळं काही ठीक होईल. हे घे, तू पटकन खाऊन घे. डॉक्टरांनी अजिबात तब्येतीकडे दुर्लक्ष करायचे नाही असे सांगितलेले आहे आणि तू तर माझं ऐकतच नाहीस. आई, काय झाले? तू रडतेस का? अनन्याच्या आवाजात चिंतेची छटा होती. अनु, मला तुझी आणि अभिची खूप काळजी वाटते गं. मी मेले तर तुम्ही दोघे कसे राहणार आहात? आईचे शब्द ऐकताच अनन्याच्या डोळ्यातसुद्धा एकदम पाणी आले. आई, हे तू काय बोलतेस? प्लीज असं काही बोलू नकोस गं. तुला काहीही होणार नाही आई, आणि मी आहे ना. मी तुला काहीही होऊ देणार नाही. अनु बाळा, किती करतेस गं तू? तुझे बाबा गेल्यानंतर सगळी जबाबदारी तुझ्यावर पडली. मी सुद्धा अंथरुणाशी खेळून राहिले. तुझी मदतसुद्धा मी करू शकले नाही गं. आई, असं काहीही नाही. मी हे सगळं आनंदाने करते. आणि बघ, अभिसुद्धा आपला खूप चांगला शिकेल, खूप मोठा होईल आणि तुलासुद्धा काही होणार नाही. आता मला जॉब लागला ना, खूप पैसे येतील. मग आपण तुझी एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करूया आणि तू लवकरात लवकर बरी होशील. अनु, मी मेले तरी चालेल, पण तुझी आणि अभिचे सगळे चांगले व्हावे एवढेच मला वाटते. आई, तू का प्रत्येक वेळी मरणाच्या गोष्टी बोलतेस? अभि आणि मला तू हवी आहेस, कायमची हवी आहेस. आता इथून पुढे प्लीज असल्या मरणाच्या गोष्टी नको बोलत जाऊ. मी आहे ना, मी करेन सगळं ठीक. तू नको टेन्शन घेऊ आणि कसला विचारसुद्धा करत जाऊ नकोस. चल बरं, पटकन हे खाऊन घे. अनन्या स्वतःच्या डोळ्यातले पाणी लपवत आईला जेवण देत होती आणि त्यानंतर ती तिला मेडिसिनसुद्धा देते. मेडिसिनच्या परिणामामुळे आई खूप थकली झोपलेली होती. तेचीकडे अनन्या बाहेर किचनमध्ये गेली. तिला आता स्वतःसाठी जेवायचीही अजिबातच इच्छा नव्हती. ती आधीच सगळ्या जबाबदारीच्या तणावाखाली होती. अभिच्या शाळेची फी भरायची होती. आईला चांगल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी न्यायचे होते आणि त्यासाठी खूप पैसे लागणार होते. घराची सगळी व्यवस्था सांभाळायची होती. काय हवं काय नको ते बघायचं होतं. तर ही आहे अनन्या विलास भोसलेची कहाणी. 4 वर्षापूर्वीचे तिचे वडील निधन झाले. त्यावेळी ती फक्त 20 वर्षाची होती. ग्रॅज्युएशन पूर्ण करून तिने घरची जबाबदारी उचलली. वडिलांचा मोठा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांचे अचानक निधन झाले. अनन्याची आई सीमा भोसले जिद्दीने घर सांभाळत होती, परंतु आता पॅरालिसिसमुळे ती एका जागेवर बसू शकत होती. घराची सर्व जबाबदारी अनन्यावर आली होती. अनन्याचा भाऊ अभिजित विलास भोसले सध्या 12वीमध्ये शिकत होता. अनन्या एकटीच हॉटेलमध्ये काम करून अभिची शाळा, कॉलेजची फी, आईची औषधे, घरचं सगळं सांभाळत होती. स्वतःसाठी कधी काही घेतलं नाही, परंतु आईसाठी आणि अभिसाठी कष्ट करत राहिली. तिचं स्वप्न होतं अभिला चांगलं शिक्षण मिळावं आणि आई लवकरात लवकर बरी व्हावी. तेच इकडे ऑफिसमधून तो रात्री 11 वाजता घरी परतला. रात्र खूपच झाली होती. तो डायरेक्ट रूममध्ये निघून गेला. थांब, एका आवाजाने त्याच्या कानावर वार केला. तो पायऱ्या चढताच थांबला आणि मागे वळून पाहिला. काय विचार केलेला आहेस तू? तुला माहिती आहे ना, फक्त 2 दिवस आहेत तुझ्याजवळ. तो आवाज ऐकून तो बोलतो, मॉम, अजून 2 दिवस आहेत माझ्याकडे.
हो, फक्त 2 दिवस. 2 दिवस म्हणजे खूप काही नाही. जे करायचं आहे ते 2 दिवसात करावं लागेल. लक्षात ठेव. मॉम, माझ्या सगळं लक्षात आहे. तू परत परत तेच तेच नको बोलून दाखवूस, तो रागाने म्हणाला आणि रूममध्ये निघून गेला. आई, तुम्हाला काय वाटते, रुद्र 2 दिवसात आपली अट पूर्ण करेल का? गिरिजा, तो रुद्र देशमुख आहे. तू तर त्याला ओळखतेस ना. तो नक्कीच काहीतरी करेल. कंपनीसाठी, प्रॉपर्टीसाठी तो सगळं करू शकतो. तू काळजी करू नकोस. आता लवकर तयारीला लाग. गिरिजा विनीत देशमुख म्हणजेच रुद्रची आई शांत आणि सोज्वळ स्वभावाची होती. प्रत्येकाशी प्रेमाने बोलायची, समजून घेणारी आणि त्यांची वागणूक नेहमी स्नेहपूर्ण होती. सविता दिनकर देशमुख, रुद्रची आजी, अगदी शांत स्वभावाची आणि खोडकर होती. घरातल्या प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांची उपस्थिती जाणवत असे. देशमुख कुटुंबाच्या सगळ्यांवर त्यांचा आदर होता. आजी सगळ्यात मोठ्या आणि वयस्कर व्यक्ती म्हणून सर्वांच्या हृदयात होती. सगळे त्यांचे खूप आदर करत होते. त्यांचे ते ऐकायचे. इकडे रुद्र स्वतःच्या रूममध्ये गेला. फ्रेश होऊन बाहेर येताना त्याने फक्त टॉवेल कमरेभोवती गुंडाळलेला होता. शॉवरमुळे अजूनही त्याचे केस ओले होते. पाणी अंगावरून चटकत होतं. त्याचवेळी त्याने एका व्यक्तीला फोन केला. हॅलो हॅलो सर, बोला ना. रितेश, किती दिवस तू म्हणजे फक्त एकच काम करणार आहेस? सॉरी सर, पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे कोणतीच व्यक्ती तयार होत नाही. व्हॉट नॉनसेन्स. या रुद्र देशमुखला नाही म्हणायची एवढी हिंमत कोणाची आहे? फक्त 2 दिवस, फक्त 2 दिवस आपल्याकडे आहेत. या 2 दिवसांमध्ये कोणतीही व्यक्ती कशाही अवस्थेत असो माझ्यासमोर असायला हवी, नाहीतर तुझा जॉब कायमचा गेला असे समज. रुद्र रागाने कॉल पटकन कट करतो. लग्न ही रुद्रच्या आयुष्यात एक दुश्मनासारखी गोष्ट होती. त्याला कधीही लाईफमध्ये लग्न करायचे नव्हते. बिझनेस, प्रॉपर्टी आणि फॅमिली हेच त्याच्यासाठी खरे महत्त्वाचे गोष्टी होत्या. बाकीच्या गोष्टी त्याच्या जीवनात केवळ फालतू किंवा वेळ वाया घालवण्या इतक्या होत्या. फॅमिलीसाठी त्याचं प्रेम अखंड होतं. प्रत्येक मेंबरवर त्याचा जीवापाड प्रेम असायचं. त्यांना जरासुद्धा इजा पोहोचू दिली जात नव्हती. प्रॉपर्टीची हानी, फॅमिलीची शरम, बिझनेसची हानी यातील कोणतीही गोष्ट खरं तर त्याला अजिबातच सहन होत नव्हती. त्याच्या रागाच्या ज्वालेमध्ये काय होईल याची कल्पना त्यालाच नसायची. देशमुख फॅमिलीमध्ये इतका रागीट कोणी नव्हते, पण रुद्र वेगळा होता. त्याचा राग, त्याची कठोरता, त्याची स्वार्थी वृत्ती यामागे कारण होते त्याचा भूतकाळ, आयुष्यात आलेले वाईट अनुभव, धक्के, विश्वासघात यामुळे त्याचा स्वभाव इतका कठोर, विचित्र आणि कोणत्याही भावनांकडे दुर्लक्ष करणारा झाला होता. तो दिसायला हँडसम, आकर्षक आणि शक्तिशाली होता, पण त्याला मुलींमध्ये कधीही रस नव्हता. त्याने स्वतःजवळ कोणीही मुलगी फिरकूसुद्धा दिली नाही. लाखो मुली त्याच्या मागे होत्या, कारण तो इंडियामधील टॉप बिझनेसमॅन होता. दिसायला हँडसम होता आणि स्टायलिशही होता, पण रुद्रच्या मनात मुलींविषयी द्वेष होता. एक प्रकारची दूरदृष्टी किंवा सावधगिरी. कधीही कोणालाही जवळ येऊ दिले नाही, असा होता रुद्र देशमुख. हँडसम परंतु कठोर, प्रभावी परंतु रागीट, प्रॉपर्टी, फॅमिली आणि बिझनेस यांच्यावर प्राणापर्यंत प्रेम करणारा, पण कोणालाही न बोलणारा, कोणालाही जवळ येऊ न देणारा रुद्र देशमुख. चला, आजच्या भागाचा पहिला अनुभव, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. तर मित्रांनो, आजच्या एका लग्नाची कथा बघितली का? अनन्या आणि रुद्रची पहिली भेट, पाऊस, इंटरव्ह्यूचा तणाव, घरची जबाबदारी आणि रुद्रची रागीट पण हँडसम व्यक्तिमत्व सगळंच एकत्रित झाले कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पहिल्या भागात. तुमचं मत नक्की कळवा. हा पहिला भाग कसा वाटला, कोणता सीन तुम्हाला सगळ्यात जास्त भावला, आणि हो, आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, छान रेटिंग द्या आणि आपल्या मित्रांशी शेअर करा. कथेचा रोमांचक प्रवास फक्त तुमच्या प्रतिक्रिया वाचूनच पूर्ण होतो, त्यामुळे भरभरून मस्तपैकी कमेंट्स करा. बाकी ज्यांना मी रुद्र आणि अनुची कथा सुरू करावी अशी इच्छा होती ती मी केलेली आहे, त्यामुळे मला भरभरून कमेंट्स हव्या आहेत. बाय, टेक केअर.